नमस्कार मंडळी, मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत हराभरा कबाब. सिंपल रेसिपी आहे, 10 ते 15 मिनिटात तयार होतं. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. त्याच्यासाठी सगळ्यात आधी 100 ग्रॅम पालक घेते. त्याचे देठ आपल्याला कट करून घ्यायचे, जे काड्या असतात जाड ते कट करून घेऊया. आणि 1 वाटी मी मटर घेते. तर आता आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये पालक आणि मटर टाकायचे आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि ते असं सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता पालक आणि मटर व्यवस्थित सॉफ्ट झालेलं आहे. तर आता आपण काढून घेऊया आणि त्याला गार पाण्यात टाकूया आणि त्याच्यानंतर आपण त्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकून बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्याच्यात 2 मिरची, लसूण आणि अद्रक टाका. आता एक बाउल घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये घालायचं आहे 1 वाटी ती पेस्ट, 1 वाटी बटाटा, 1 वाटी पनीर, 3 चम्मच बेसन पीठ, 2 चम्मच कॉर्नफ्लावर, धना पावडर, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून सगळं मिक्स करून घ्या. तर बघू शकता आपलं मिक्सचर रेडी आहे. आता आपण त्याला कटलेटचा शेप देऊन देऊ आणि त्याला वरून काजू लावूया. गार्निशिंगसाठी खूप छान दिसतंय. सगळे कटलेट सेम प्रोसेसने बनवून घ्यायचे आहे. आता मी ऑइल घालते पॅनमध्ये. तुम्हाला जर शॅलो फ्राय करायचे असतील तर तुम्ही शॅलो फ्राय करू शकता. मी डीप फ्राय करते, सो मी जास्त ऑइल घालते. ऑइल व्यवस्थित गरम झालं की ते लो फ्लेमवर ठेवा आणि सगळे कटलेट त्याच्यामध्ये टाका. आणि जेवढे कटलेट तुम्हाला बारीक करता येतील तेवढे तुम्ही बारीक करा, कारण तो क्रिस्पीनेस आतमध्ये उतरायला पाहिजे. सो त्याची टेस्ट खूप छान येते. सो जेवढं बारीक करता येईल आपल्याला तेवढं बारीक करूया आणि मग ते फ्राय करून घ्यायचं आहे. आणि कायम लो फ्लेमवरच फ्राय करा, बिकॉज जर फ्लेम हाय केली सो ते जळण्याचं जास्त चान्सेस असतात. सो लो फ्लेमवर असं शिजवून घ्या. 3 ते 4 मिनटं लो फ्लेमवर ठेवल्यानंतर आपले कटलेट झाले रेडी. सो मस्त ग्रीन चटणीसोबत पण तुम्ही खाऊ शकता. माझ्याकडे टोमॅटो सॉस होतं, सो मी टोमॅटो सॉससोबत सर्व करणार आहे. तर बघू शकता खूप क्रिस्पी झाले आणि खूप टेस्ट पण खूप छान झालेली. खूप कमी वेळेत तयार होता आणि खूप छान लागता. सो तुम्ही पण एक वेळेस नक्की ट्राय करा, खूप छान लागता. आणि जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.